अकोला शहरातील उर्दू हायस्कूलच्या मैदानाजवळ जुन्या प्रेमसंबंधाच्या वादातून नितेश जाधव या 22 वर्षाच्या तरुणावर चाकू आणि तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती। 23 ऑगस्टच्या रात्री घडलेल्या या खळबळजनक घटनेचा सिव्हिल लाईन पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासात छडा लावला। अकोला शहरातील उर्दू हायस्कूलच्या मैदानासमोरील रस्त्यावर जुन्या प्रेमसंबंधांच्या वादातून तरुणाची हत्या करण्यात आली होती। 23 ऑगस्टच्या रात्री घडलेल्या या खळबळजनक हत्याकांडाचा सिव्हिल लाईन पोलिसांनी छडा लावत 3 संशयित आरोपींना शिताफीनं ताब्यात घेतलं। मृत नितेश उर्फ मायकल श्रीराम जाधव वय 22 वर्ष, राहणार आंबेडकर नगर अकोला, हा रविवारी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास मित्रांसोबत उर्दू हायस्कूलच्या मैदानात बसला होता। याच वेळी जुना प्रेमसंबंधाच्या कारणावरून रोहन उर्फ अनिकेत संतोष दामोदर, अंश प्रदीप सिरसाट आणि ऋषभ उर्फ सागर विजय कृष्ण पल्लवार यांच्यासोबत त्याचा वाद झाला। या वादाचं रूपांतर थेट हल्ल्यात झालं। आरोपींनी नितेशवर धारदार चाकू आणि तलवारीनं वार केल्याचं पोलिसांनी सांगितलं। या हल्ल्यात नितेशचा मृत्यू झाला। या प्रकरणी मंजू निलेश जाधव यांच्या तक्रारीवरून सिव्हिल लाईन पोलिसांनी ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढत परिसरात शोध मोहीम राबवली। पोलिसांच्या हालचालींची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होते, मात्र त्याआधीच पोलिसांनी 3ही संशयित आरोपींना शिताफीनं ताब्यात घेतलं। ही कारवाई सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या पथकानं केली आहे।